हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असाल. सकाळचं वाजल्यान 9:30 वाजल्यान तांग धुवून झालेला. फक्त आता गरमागरम चहा पियाचा, तो पियाला आता खाली जाता. तर सगळा सामान पॅक करून झालेला. 11:15 वाजता ट्रेन. इथून आपल्याला अक्कलकोटसाठी जायचं. 11:15ला मस्त ट्रेनमध्ये बसायचा. 4:30ला तिथं उतरायचा. मग तिथं बघू आता कुठं रूम भेटतं. तिथून अक्कलकोट रोड जो स्टेशन आहे, तिथून अक्कलकोट लांब थोडा 10-15 मिनिटाचं अंतर असेल. तिथं जायचं आपल्याला. मग लगेच रूम घेऊन लगेच तिथं फ्रेश व्हाव, लगेच दर्शनासाठी पुढे जाऊ. तर आता उठल्या तर पहिले चहा पिऊन जिता, मग बघू आता काय करता. त्या मस्त ऊन पडले, असं वाटतं इथं पाणी पडलं नाही असं वाटतं. एकदम कडक ऊन पडलेला. चला समोरच चहावाला, चहा पिऊन जिता लगेच. चला या नाश्ता करायला, मस्त नाश्ता. चला तर काही नाश्ता करून झाले. तर आता एक गरमागरम चाय प्या. तर समोरच मंदिर आहे, तर पहिले मंदिराचं दर्शन करू. या चहा पियाला या. गाईज आता इथं दर्शन करून झालेलं आहे. तर आता आम्ही वापस जाता श्रीमंत दगडूशेठ हलवाई. वापस एकदा एक दर्शन घेता, मग पुढे जायला निघता आम्ही. आता बसल्या रिक्षानेच बसल्या. चला किती 75 किलो. हा बरोबर आहे दादा. 50 किलो असतो. 52 किलो 2 किलो वारवला असं. चला तर काही झालो, रूम आलो. तर आता ईशा सगळं सामान जिताना लगेच जायला निघता. फक्त अर्धा तास आपल्याला पुणे जंक्शनला पोहोचायला. तर आता ईशा फटाफट निघता. चला तर काहीच पोहोचलो प्लॅटफॉर्मवर. जसा प्लॅटफॉर्मवर आल्या ना, समोर लगेच ट्रेन आली. लई धावत आलो. रिक्षावाल्याला पण सगळं जरा घाई कर बरं, आमची ट्रेन आता सुटन की बघा. समोरच ट्रेन आलेली आहे. लई नशीब चांगलं आमचं. तर टायमावर आम्ही पोहोचलो इथं ना रे. नशीब चांगले आमचे. लई नशीब चांगलं. चला आता चला तर काहीच भेटला आपला डब्बा. चला आता आतमध्ये. चला तर काहीच बघा आपल्याला सीट भेटलेला. सीट नंबर 80 आणि 79. डायरेक्ट दरवाजा जवळच भेटले, वरती आणि खाली. तर काहीच बराच टाइम झाला ट्रेन मध्ये बसून. तर आता मस्त जेवून झालेला आहे. तर आता आम्ही प्लॅन चेंज केला. आम्हाला जायचा होता अक्कलकोटला. तर पहिले आम्ही आता ईशा डायरेक्ट गांगापूरला जाणार आहोत. बरं तिथं पहिले दर्शन घ्यावं, मग उद्या बरं आपला अक्कलकोटला यावं. तर आता इथूनच डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्या तिकीट बुक केला. बरं डायरेक्ट तिकीट. आता यो ईशा सीट सोडायचा आहे. तर पुढं 3rd AC मध्ये जायचा आहे. यो M2 मध्ये होतो, आता 3rd AC मध्ये जायचा आहे. तर आता ईशा लगेच अर्धी तासात पुढे जाता. मस्त पावभाजी आहे. तर आता मस्त एक एक खाऊन जाऊ. या बघा आम्ही M2 मध्ये आहो. हे बघा इथंच बसले आम्ही दोघा जण बरोबर बाजूला. बघा सीट नंबर 80 आणि तो 79. एक चाय इथले मस्त चाय प्या. काहीच आपला इथलाच आता तिकीट खपलेला. आता आपल्याला B2 मध्ये जायचं आहे. आता इथला काम झाला. बरं इथं चार्जिंग बी नाही, इथं बसून फायदा बी नाही. त्यासाठी बरं पुढे जाता. चला आता चाललो. यो हा B2ला. यो बघा कसं धावत चालले. यो बघा B2 व्हायला पुढे गेला. हा यो व्हायला. चला आता आतमध्ये चल.
हा यो दरवाजा बरोबर बघला की यो बघा इथं चार्जर लागन त्यासाठी आम्ही ये साईडला आलो. चला आता याचा इथं शीट आहे माझा इथे कुठे गेला चौरीच्या दिसतो बघा. हा माझा लवता रे इथे कुठे. हा यो बघा ही बघा शालांची पोरा झाली आहे तर पाणी पडलाच नाही सगळा सुक्का आहे. पाणी तिथे बिलकुल पडलेला वाटत नाही. रोड बघा नुसतं सुक्क दिसतं. तर गाईज फायनली उतरलो आम्ही गांगापूर मध्ये. गांगापूर रोड स्टेशनला उतरल्या तर आता इच्छा पुढे जायला निघता. बघता इथं आता गाडी टमटम भेटतं बस भेटतं ते आता बघताना मग ते बसून पुढे जाता. चला तर गाईज पोचलो. इकडे बघा स्टेशन कुठे कुठून कुठे चालत दिल्या. ये साईडला स्टँड बस स्टँड ए इकडे इकडून इकडून. चला आता कुठं पोचलो आपण कर्नाटक राज्यामध्ये पोचलो. हे बघा तिकडे स्टेशन आहे भेटली आपल्याला टमटम तर आता बसू ये. कुठली ही का ही इकडे हा ये मस्त बस. मंदिरला येते सगळे 650 वर ताबल्यात. 650 चल बाबा चल दादा चला. तर गाईस पोचलो गांगापूर मध्ये पोचल्या तर पहिले इथं रूम बघताना जरा फ्रेश होता तर लगेच दर्शनाला जायला निघता. हे बघा चालले आपले कुठल्या गलीत जायचा बरोबर. चला मस्त फ्रेश झाल्या तर आता इच्छा दर्शनाला निघता. रूम तर जाम भारी आहे बारीकसा पण मस्त रूम आहे. फक्त आणि फक्त 600 रुपयात रूम भेटले. मस्त वाटतं रूम पण एकदम मस्त ना एकदम स्वच्छ रूम आहे. तर आता इच्छा निघता आणि पहिले दर्शनाला जाता. हे बघा बारीकसा रूम आहे मस्त. बेड बरोबर मापाचाच आहे. चला तर चाललो दर्शनाला. चला इथून आतमध्ये. चला तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय श्री दत्तात्रय देवस्थान श्री क्षेत्र गाणगापूर इथं पोहोचल्या. तर आता पहिले दर्शन जाऊ. आता आपण दर्शनाला जाऊ आतमध्ये या. चला आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. चला तर काही फायनली आपला दर्शन झालेला. दर्शन तर अवघ्या 5 मिनिटामध्ये दर्शन झाला. दर्शन घेऊन आता बाहेर येल्या जरासर इथं बसता आणि लगेच बघू आता पुढं लगेच पुढे जाता. चला या इथं आपण नारळ फोडू. दर्शन झालेलं आहे. आता इच्छा आम्ही पुढे जायला निघता. 9:30 वाजतावर दर्शन चालू आहे. डायरेक्ट रिक्षा केलेली आहे. इच्छा डायरेक्ट तिकडे जा तिकडून डायरेक्ट इथं आणून आपल्याला सोडते. आता बसल्या तर आता इच्छा जायला चला. चला तर गाईज बघा आतमध्ये आरती चालू आहे. चला या दर्शन घ्यावं. पण रस्ता कुठची आहे बघ पहिले इकडून नका. चला तर काही जायला निघता पुढं या दर्शन घ्यावं आपण. व्यवस्थित राहा माचीस. इच्छा दादा आपल्याला पुढे जायचा. प्रदक्षिणा घालू आपण 5 वेळा या.
तर काहीच फायनली आपला दर्शन झालेला. तर आता दर्शन करून जाम भारी वाटला. लय भारी, लय म्हणजे लयच भारी वाटला. तर आता ईशा मी जायला निघता आणि आपले रूमवर जाता न बघता आजूबाजूला कुठली जावाची सोय तर लगेच जेवून झोपता. हो हो दिसले सर. याला वाटला मोबाईलमध्ये बघता तर खाली नाही बघ असा. चला चला तर गाईज या जेवायला या बघा. मस्त जेवायला मागवलेला व्हेज जेवायला आपला. या साईडला दाल तडका, या साईडला जिरा राईस आणि या साईडला पनीर भुर्जी मागवलेली आहे. तर मस्त जेवून जिरा. या साईडला बघा आपला मस्त विकी आपला व्हिडिओ कॉल करून बघता आपल्याला. त्याला मी सगळं ये पण तो माझा ऐकत नव्हता. आता गाव कुठे गेलो ना पहिले माही बरोबर ये. नक्की येशील ना? हा आता लवकरच आपण उत्तराखंडला जाऊ. मी पुढच्या वेळेस नक्की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जावा. हो हो जेवता जेवता चाल. चला या जेवायला या. तर काही पोचलो रूमवर. आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.